इचलकरंजीत अत्याधुनिक आणि सुसज्ज न्यायसंकुल उभारण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलंय। महासत्ता चौक परिसरातील इचलकरंजी महानगरपालिकेच्या मालकीची जागा न्यायसंकुलासाठी हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली असून या जागेची आज आमदार राहुल आवाडे, आयुक्त पल्लवी पाटील, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजगोपाल तोष्णीवाल, माजी अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज चुडमुंगे यांच्यासह बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली। इचलकरंजीतील महासत्ता चौक परिसरातील महानगरपालिकेच्या मालकीची जागा न्यायसंकुलासाठी हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे। या जागेची पाहणी करून झाल्यानंतर न्यायालयाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या बाबींचा आढावा घेण्यात आला। जागेवरील उर्वरित तांत्रिक आणि प्रशासकीय त्रुटी तातडीनं पूर्ण करून न्यायालयाच्या इमारतीचं बांधकाम लवकर सुरू करण्यात येईल अशी ग्वाही आमदार राहुल आवाडे यांनी दिली। इचलकरंजीसाठी उभारलं जाणारं न्यायसंकुल हे आधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज असेल। न्यायव्यवस्थेच्या सर्व गरजा लक्षात घेऊन इमारतीचं नियोजन करण्यात येणार असून पक्षकार, वकील आणि न्यायालयीन कर्मचारी यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। न्यायसंकुलाच्या उभारणीसाठी महानगरपालिकेकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केलं जाईल असं आश्वासन आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिलं। यावेळी बार असोसिएशनचे पदाधिकारी, वकील, महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।